तू कोण आहे तुला म्हातारे माझी तुम्हाला ओळख पटली ना? ज्या ज्या अवतारातून मी भक्तांचं रक्षण केलं चांगले केले त्या त्या वेळचं मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं. म्हातारे आम्हाला पटलं बाबा तू बात शिकल्याला बघून पाच करून बघायचं नाही. अगं तसं नाही, मग प्रत्येक अवताराच्या वेळेस माझी ओळख ज्या वेळेस पटवून दिली त्यावेळेस मी देव अवतार धारण केला. अगं अलीकडचीच गोष्ट पाहणं काय 1272 साली 1272 साली 1272 साली त्याला वर्ष झाली किती? आता बघ ती विचार कर. त्यावेळेस 1272च्या वेळेस 12-22 महाविष्णूचा अवतार ज्या व्यक्तीने घेतला ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वर माऊलींना कितीतरी त्रास सहन करावा लागला. अलीकडचं उदाहरण घे. 1600 साली
जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी या पृथ्वी तलावरती अवतार घेतला, त्यांना देखील किती त्रास दिला. लोकांना त्रास दिला. त्यांच्या मृत्यूची बातमी अजून देखील गूढच आहे ना. होय आहे ना. मग तोच मी श्रीकृष्ण परमात्मा चक्रधारी असणारा मी तुमच्यात सामील होऊन देखील मला तुम्ही ओळखत नाही. मग तुम्हाला काय म्हणायचं? आता ओळख. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करता? आता तू सांगशील तसे करतो. शाबास. माझी भक्ती करा आणि आपला मार्ग ताबडतोब मोकळा करून द्या. माझी मुले आहेत भक्ती करायला. आहेत ना? हो. तुझ्या मुलीला सांग भक्ती करायला. हो सांग. देव भेटला. काय बोला? देवा भक्ती करता देवाचं दर्शन करता. तू देवाचं दर्शन घेतलं भक्ती करता. हा हा हा. तू जसे पाणी वळवशील तसं होईल. अगं आपण किती वर्ष झालं देवाला जातोय, देव भेटला नाही. दर्शनच घ्या. असं दे दर्शन घे. तथास्तु. बघ ना आता गोष्टाला करशील का ग? तू यायचं तू नसायचा. म्हणजे आता म्हणलाच मी फुलाखाली असते. कोणाखाली कशाला जीव द्यायला गेलोय का? आता तर बोलला काय म्हणतात? अगं तथास्तु या शब्दाचा अर्थ आहे तुझ्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा आशीर्वादाचा अर्थ आहे. चांगला आशीर्वाद दिला ते. हो. आणि मुलं देवा ह्या मुलीला चांगला आशीर्वाद दिला. हो. मला सुद्धा चांगला आशीर्वाद दे. का नाही? आणि मला सुद्धा कल्याण वास्तूला वाटत नाही का? ठीक आहे. लय मुलीला दोनच असावे. का? आताची मुलं आई बाबा नाता घालते ते कसं न मला काय म्हातारपणा स्वस्ते का? बर बर बर. हा, हा, हा. आता कोणी याक बी नाही बरं एवढ्यात काय होते का बघ. पुत्रवती भव. लय गाणं केलंस की का ग? मला पुत्रवती आशीर्वाद दिला. आता मग काय करायचं? आम्ही भाव रांडा भाई कणकवर आहे मला मूल कसं होणार? आणि तो पुत्रवती भाऊ आशीर्वाद दिला. अगं देवाला दिला आशीर्वाद तो खरा ठरल्याशिवाय राहत नाही आणि तो माघारी घेता येत नाही. पण मी तो खरा ठरणारच. मी कणकवर आहे. मग आता काय करू? कोणी कधी वाढते म्हणा मला मुलाची लय आवड. बर मूल व्हावं हम्म. पण चांगलं व्हावं. हम्म. आई बांधला सांभाळावं. बर. हा मूल व्हावं पण गड्यात हात घ्यायला लागला नाही पाहिजे आणि मूल तर झालं पाहिजे. असं आहे म्हातारे. बघ झालं पटलं. हे म्हातारे हा मी तुला सांगतो का पुरुष आणि स्त्री एकत्र आल्याशिवाय मूलबाळ होत नाही. जसं झाडाशिवाय बी आणि बियाशिवाय झाड निर्माण होत नाही त्याचप्रमाणे आहे. तुझं म्हणणं योग्य आहे की हा. मी कुठे नाही म्हटलं. बरं मग? पण मला मूल व्हायची जागा नाही कणकवर आहे. बर तू तर मूल व्हायचा आशीर्वाद दिलाय. बर. बघ होत असलं ठीक आहे ना तर सत्व गेलं जमा झाले माझी मी हाय अशी राहते. मी देव आहे. हो माझं सत्व जाऊ देणार नाही. मग काय करायचं? तुला मूल होणार नाही असं म्हणतेस का? बोलत पाहिजे मला. मी तू कोणी कधी बाळ रांडाव आहेस. हो ठीक आहे. तुला एक काम करावं लागेल. काय करू? तुला सेहदीपला जावं लागेल. स्नेहदेव कुठं आहे? 7 समुद्राच्या पलीकडे आहे. लय लांब आहे का? तिथं फक्त स्त्रियांचंच राज्य आहे. हा पुरुष जन्मताच मृत्युमुखी पडतो बर. आणि तेथील स्त्रिया गरोदर कशा राहतात? कशा? तिथं मारुतीचं वास्तव्य आहे. भारती बायकाच काम करतोय तिथे. काम नाही करत मी काय सांगतोय ते हा, आहे. हा. तेथील बायका स्त्रिया मारुतीचा भूकार ऐकून गरोदर राहतात हा. आणि बाळंतीण होतात. हा. तू त्या ठिकाणी जा. मारुतीचा भूकार जितकी तुला मुलं पाहिजे तितका वेळा ऐक म्हणजे तू गरोदर राहशील, तुला मुलं होतील आणि मी दिलेला आशीर्वाद खराही ठरेल आणि तू प्रतिपत राहशील. आयला चांगला गेला. हो लोकांनी म्हणून नवरा नाही ह्याला मूल कसं झालं हो हो अशी शंका माझ्यावर येऊ नये. बरोबर. तो आशीर्वाद चांगला दिलाय. हा. लय कष्टाचं काम नाही. थोडक्यात काम आहे. सेंदीपला जायचं. नुसता बघा स्नेहदीपला जायला. हा. पण तेव्हा तू सांगितली गोष्ट खरी आहे. बर. पण स्नेहदीप जवळ आहे का? फार लांब आहे. 7 समुद्राच्या पलीकडे आहे म्हणते. पलीकडे आहे. एवढ्या लांब मला जाता येते का? मग आता मी काय करू? माझी परिस्थिती गरीब आहे तेव्हा. बर. एकच लुगडं 10 ठिकाणी जोडलेलं आहे. बर. आणि तुम्हाला स्नेहदीप जायला सांगतोय. हं. माझ्यासाठी इथे ज्या काम कर की काय करू? मला एवढ्या लांब जाता येत नाही. मग काय करू? यात कोण मारते असला तर उठव की. आता इथं एक मारुती असेल का? आणि सगळं जर मारुती उठलं तर तुझं कसं व्हायचं? सगळं मारती उठलं तर झटपटायचं नाही नुसतं बोपकर जोडायचं. ए शाने इथं उपकार नाही बाई. बोपकर नाही. नाही नाही इथं तोंडात माती जातो बंगल्या पण नाही. हा मग कोणचं पटतंय बघ. कातडी नाही काय असतं तुम्हाला. मला वाटलं हिथंच काम कर म्हणजे ते सेहलदी पिता आणून ठेव म्हणतीस की काय? नाही तसं नाही मला. म्हातारे आता होत नाही म्हातारपणा. आता होत नाही ना? नाही. मग माझी भक्ती करा. विनाकारण कशाला व्यक्ती का? हा तर मला मुलासाठी मस्त मेन पिशवी दूध लिपून घ्यायचं. मेन पिशवी
निर्णय धुतला. निर्माण धुतलं काय उपयोग होणार नाही. माझी भक्ती करा आणि मार्ग मोकळा करून घ्या. करा सुरुवात. म्हातारे हा तुझ्या मुली सुंदरी आहेत मग आणि भक्ती करतायत. होय माझ्या समोर जात धर्म नाही, वर्ण द्वेष मुळीच नाही. म्हातारे
नीच आणि उंच हा तर फरक नाहीच नाही. होय. मला सर्व सारखी आहे. होय बरोबर आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या कडेला एखादा झाडा असतो, समुद्राच्या कडेला एखादं डबक असतं, आणि ज्या वेळेस समुद्राला भरती येते आणि लाटेतून तो झाडा नाहीसा होतो, त्याप्रमाणे माझ्यातून दुष्ट देखील नाहीसे होतात आणि भक्त देखील नाहीसे होतात. मी तो श्रीकृष्ण परमात्मा. काय माझी दुसरी मुलगी आहे चंद्रपूर. असं दुसरी मुलगी ठीक आहे. तुझ्या मुलीने सांग भक्ती करायला. चंद्रावळू चंद्रवळू नाही नाही चंद्रावळी. चंद्रावळी. ही चंद्रावळी सत्य मामा. बघा मामा कोण मामा? तुला सांगते. कोण मामा म्हणते? मामा तू कुर्लाचं नाव आहे. हा बोल. हा ती गोदावरी कृष्णा नर्मदा सगळ्या नद्यांची नावं ठेवलीस तू. वारणा ही चंद्रभागा. हा, हा. मी भदभदा बदबदा सारखीच तोंड तुला दिसतंय. हो कळ हा काय म्हणून सांगतेस? ह्यातला गोद घेतोस का ह्यातला घेतोस? कुठलं? तुमचा गोद घेतो. म्हातारे. हा? सगळी तीर्थ माझ्या पायाजवळ आहेत आणि कुठल्या नदीचं मला पाणी पाजतेस? नाही नाही सांगते. नको मला काही. तुझ्या बरोबर या मोजी बरोबर मी सुद्धा तुझी भक्ती करते. शबास, माझी भक्ती करा आणि आपला मार्ग ताबडतोब मोकळा करून घ्या. हा. करा सुरुवात भक्तीला. सर्व मुली भक्ती करतात. हा ठीक आहे. सर्व मिळून तुझी मुली भक्ती वा करतात. वा वा. त्यानंतर मी तुझी भक्ती म्हातारे, करते. एक जण कुणीही भक्ती करेल, हो पण सार्वजनिक एकत्र बसून जी भक्ती असते त्या भक्तीचा आनंद वेगळाच असतो. ग्रुप मध्ये भक्ती करते. ठीक आहे, हा. सुरुवात करताय ना? हो, आहे. करा सुरुवात.
नमस्कार. काय रे बाबा, कसं काय चाललंय तुझं? काय चालायचं आहे? काय रे बाबा? अरे या प्रपंचात काय डोकंवर होते का काय आहे? जेव्हा मित्रमंडळी भेटत नाहीत बर. काय नाही, जीवाला सुखच नाही. अरे राब राब राबायचं, प्रपंच कुठवर करायचा? म्हणजे रात्रंदिवस काबड कष्ट करायचं हा. आणि पोटाचं तीच बरखळग भरायचं होय, हे होय. आपल्या आयुष्यात लागलेलं आहे. होय होय, माणसाच्या जीवनातून माणसानं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. खरंय खरंय, अतिसार नको, अति झालं की माती होत असते. बरोबर. मग विचार काय आहे? विचार एकच आहे, काय? सगळे मित्रमंडळी एक ठिकाणी जमायचं बर. आणि कुठं तर फिरायला जाऊया, एन्जॉय करूया. म्हणजे आपल्या जीवाभावचे सगळे मित्र एकत्र यायचं हा आणि कुठेतरी चैनमौज करायला जायचं, होय खरंय. असं ना? आपले मित्र तानाजी नांगुळकर, ज्यांना बोलावून त्यांना ताबडतोब. बोलून घ्या, त्याचा विचार काय बघूया. ओ तानाजी नांगुळेकर, हो नांगुळकर, तानाजी नांगुळकर मेल काय? कुठे गेलंय काय? हा गेलंय का? गेले. नमस्कार कांबळे, लय राडा लावलाय. नमस्कार. रागाला यायचं तर मग माणसाला किती वेळा हाक मारायचं असते. पण काय घरी काय तुमच्या बोलवायला यायचं, जेव्हा भाऊ तुम्ही मित्र आपल्या आहे. जीवलाक मांडल्यावर यावं लागतं एका शेवट काढायला. कसे चवड कुठली काढायचे? बी काय बी कामाने बर. बरं बोला, काय विचार? विचार एक आहे, आतापर्यंत आपण कुठं फिरायला गेलोय का? नाही नाही, अजिबात चैनमौज करायला कधी गेलोय का? अजिबात नाही. रोजच्या रोज तोच प्रपंचात, तीच जमीन, तेच जनावर ढोर, पुन्हा पुन्हा तेच कंटाळ येऊन गेलाय त्याचा. आहे का नाही? हा, मग एक दिवस तरी आपण विरंगुळा म्हणून सुट्टी काढायची, मला तेच म्हणायचं होतं, बाहेर कुठं पडूया, जरा जीवाची चैन मौज मजा करूया. असं ना? मग आपल्या दोघा तिघाचा विचार झाला. तीन ठिकाणी काम पे काढ. मग आता सगळे मित्र जीवभावाचे बोलावून घ्यायला पाहिजे. बाप, आणखी कोण मित्र राहिला आमचा? अरे चौथा मित्र गोरख पाचगावकर. काय बोलावं? त्यांना बोलूया की दोघं बी आहे. गोरख, ओ रे गोरख, गोरख, गोरख गोरख, तुझ्यात कोण शहाणा आहे का? राशन कार्ड येडायला का? अरे गोरख गोरख म्हणतोय. गोरख बोंबल की तोंड फाटलंय नाही का? अरे किती उशीर सुवास आले. का आज इकडे घातल्या अरे काय म्हटलं असं ना? आता कशाला हाणू माझ्या? म्हटलं का मी असं? अरे मी आनंदाची अरे चक्कर का गेल्या? काय झालं? कोण गेलं? गेलं नाही, आलंय आलंय. कोण आले? सुहास पाचगावकर तुला भेटा आले. अरे फिरायला जायचं आहे आपल्याला. हो काय म्हणतोय? आणि मग काय चल की भेटायचं. चला बरं लवकर. हे रामराव. ये. अरे जीवभावाचा मित्र आहेस तू. किती तर दिवसातून तुझ्या आणि माझी भेट होते. तुला पाहिल्याबरोबर मला असं वाटू लागले की तुला कडकडून आवळून जीव मारावा, मिठी मारावी. भेटायचं आहे. हा. लॉकडाऊन मध्ये कुठे गेलता? लय तुझी आठवण काढण्यावर काय झालं? अरे करा की माया प्रेमाने मिठी मारून भेटायला लागलोय आणि हे काय केलं? ए लेका, आपण दोघं जर माझ्या प्रेमाने भेटलो का नाही रे? भेटलो. मग ह्या गरीबांनी काय केलंय सांग बरं? गरीब आहेत का? गरीब आहे का? रातभर डोलका लागू देत नाही ते गरीब आहे का? हट! काय लेका बोलायला लागला? म्हणजे फिरायला जायचंय काय? हा, आले लक्षात आले तुझ्या मनात. कसं आहे तुम्हाला सांगतो, माणसानं जिभेचा लाड पुरवायचा असेल तर माणसानं किशाला सल्ला घेणं गरजेचं. बरोबर. आता आपल्याजवळ रेल घेऊन खायला म्हटलं तर पैसा नाही काय खराय? का? बाबावाल्याकडे जाऊन खायला घेऊन. काय खराय तुझं खराय? हा? पैसा पैसा हा, तर एक काम करू, आपल्यात पैसेवाला कोणतर शहाणा माणूस असावा. पैसेवाला आता पैसेवाला आपल्यात कोण आहे? का काय तर धंदा करूया. दादा एक नंबर की लोकांच्या नादाला कसे पण बिन कामाला लागा तुम्ही किती खिशातलं पैसे घालून फिरायला निघाले. धंदा तर काय करा? कोणाकडे भांडवल आहे? अरे तुमच्या प्रत्येकाच्या बायका जे माझ्या नावानं ओरडतात त्या, ती ओरडायच्या तर कमी होत्या. तुझ्या नावानं का ओरडते? अरे काय म्हणजे आमचं नवरा तुझ्यामुळे बिघडलं मला म्हणते. होय, संगतीचा कोण होय? नाही का तर बरं बरं, मग तुझ्या डोक्यात आता काय आहे? बाबा काय तर चार पैसे जेणेकरून आपल्या खिशात कुणीकडे येते याच्याकडे लक्ष घ्यायला लागलं. अरे पण कसं येतील? अरे माझ्या डोक्यात जरा सगळं व्यवस्थित होतंय. बरं चालतंय सांग. चला तुम्हाला धंद्यावर बसवतो. धंद्यावर बसू तर आम्ही काय झालं रे? आला का धंद्यावर बसू तर? आम्हाला धंद्यावर बसू तर आम्ही वाकत फिरतो. धंद्यावर बसू तर काय म्हणतो? बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. धंद्यावर बसवतो म्हणजे काय तर छोटा मोठा धंदा काढून देतो. धंदा काढून देतो म्हणजे काय? धंद्यावर बसू तू तुमचा म्हणजे गैरसमज झाला का? त्याला मी काय आता कुठला करणार? धंदा काढून देणार? बघा, एक काम करा, काय? थोडक्या भांडवलात नफा जास्त मिळावा. हे बहादर, हा, असंच पाहिजे. आहे की होय, नाही? होय. बायका पोराचा उदरनिर्वाह व्हावा. होय होय. आपल्या चैनीचा खर्च खर्च भागा. हा. आता एक काम करा, काय करू? तुमची परिस्थिती त्या मानानं गरीबच आहे. त्या मानानं तुम्ही माल हलकाच घ्या पण नफा भरपूर आहे. अरे वा, माल हलका असा पण नफा बरोबर. हा, आणि कसं ती वस्तू प्रत्येक ठिकाणी लागते. काय सांगताय? वडापाव करायचा असला तर ती वस्तू पाहिजे, घरातल्या घर संसारात प्रपंचात ती वस्तू पाहिजे. वस्तू तर कुठली? खायचा सोडा घ्या. माझ्या खरंच आहे
पोट फुगल्यावर खायचं लागतं आणि नाही का ते आणि मग दुसरी आता तुम्ही एक काम करा, मी काय करू म्हातारी माणसं आपल्या भागात जास्त आहेत, पैसे जास्त मिळलं पाहिजे तू काळजीच करू नकोस. हा तुझ्याबद्दल अभिमान आहे मला, तुला जास्त पैसे कमवून देणार. हा अरे बाबा तू कापडाचा व्यापार कर, कापडाचा तू धोत्र घे. धोत्र हा नुसती धोत्र मग काय घेतो जाणे आला का छड्डी नको का आज तिने घालू देते नाही ना व्यवस्थित, तुला काय करायचं आहे? असं आहे. यायला बोकाड सोड म्हणजे उडतंय कुणावर कशाला विचारतोस की? म्हणजे नुसती धोत्र ऐकू नुसती धोत्र घेतली का? ठीक आहे मी ऐकतो धोत्र आता तुम्ही एक लक्षात ठेवायचं, हा? माणूस बघून शब्द टाकावा हा. आणि झाड बघून खाव टाकावा. शाबास. मला हे आता कळत नाही का? माझ्या वजनाप्रमाणे मला धान्य द्यायचा, पण थोडक्या भांडवलात भरपूर नफा भेटेल असली बारकी पोर आहे ती सुद्धा त्या मालावर उलटून पडते ती. असं. आणि म्हातारी माणसं म्हातारी माणसं तर जिबोळ्या चाटते ती. म्हणजे असा पदार्थ तुम्ही घ्यायचा. हो कोणता पदार्थ घ्यायचा? हलवा घ्या, म्हणजे गोड पदार्थ. गोड पदार्थ. चालतंय. आणि तुमच्या सगळं मी काय मोकळा येणार नाही, मग मी बी केळाचा धंदा करतो. चालतंय. गोटी भरण्याचं काम जरी असेल तरी केळं लागते ती, बारकी पोरं रडायला लागली तरी केळं मागते. बरोबर आहे. आणि पूजेला म्हटलं तर केळं केळं पाहिजे ते पाहुण्याकडे जायचं म्हटलं तर केळं लागते. पाहिजेच हो. होय. तर एक काम करा, आता सगळ्यांना माल आपण चांगले घेतले, बरोबर. पण माल खपवायचा कसा? कसा? आता मी केळं घेतले ते मी हारवळे कशी देईन? कशाची? केळं. हा अरे म्हणजे माल ओरडून विकायचा एकमेकाच्या ईर्ष्यानं. आणि मग आम्ही नाही ओरडणार हा? हा, होय. मग 2 3 1 2 3 म्हणलं हा. की तुमचा माल पुकारायचं पिका माल देण्यात आहे का? रेशल ती. हा 1 2 3 सोडा धोत्र हलवा. केळं. का खपणार नाही माल? काहीतरी गडबड वाटते आम्हाला. नाही ह्या मालात मला काहीतरी भानगड वाटते तुम्ही लगा धंदा करायच्या लायकीच नाही हो. काय काय पुन्हा बघ बघ पुन्हा हा चल ते टायमिंग दे 1 2 3 सोडा धोत्र हलवा. केळं. अर्थ काय होतो बघ बरं त्याचा. सोडा धोत्र हलवान केळ गाडी पेटवून त्यात टाकतेले आपल्याला. हा बघ, या दोघांचा माल चांगला चांगला आहे, हा. पण आपल्या दोघांचा माल बदल. जरा आडवा लागतोय. सोडा धोत्र हे तर ठीक आहे, हलवान केळ नग ही मालच नग. आपण ना भाजीपाल्याचा माल घेऊ, चालतंय. आहे का होय. नाही? तुमचा माल आहे तीच. तू कुबू घे 10 रुपये करता. शाबास. चालतंय. आणि मी मुळं घेतो. का जायचं का? हे येड्या पाल्यात आणतो मी. चालतंय. हा? होय. आता बघा बरं का, माल तुमचा हायतीच आहे, आमच्या दोघांचा फक्त बदललाय. तुमचा हायतीच आहे. आता कोकण मी मुळ घेणार आहे, तुमचा हायतीच आहे. हा 1 2 3 सोडा धोत्र मुळे. ह्यात जरा अवघडच वाटतं आता काय झालं? नाही, काहीतरी गडबड होती या. तुला काय अवघड वाटत नाही काय नका रे, तुम्ही मग कोणता तसा करायचा आहे? माती खाऊ. बरं पुन्हा हा अजून एक वेळ दे. 1 2 3 सोडा धोत्र मुळे. असं म्हणल्यावर माणसं लय मार केले आपल्याला असं जर गावात हरवली देत आपण फिरायला लागलो, गाड पेटवतेली आणि उचलून चौघाला बी त्याच्यात टाकतेली. तुमची बायका बरोबर पुन्हा माझ्या नावावर ओरडली. तुझा धंदा नको तुझं पैसा आम्हाला नको पैसे मला माणूस बालमला बोलू त्याचा विचार काय बघूया बोल का बालम? मग असं नाही घात. आहे बोलू बालम अरे कुठं आहेस ना काय? तुझा कायम घात आता तुझा आणि टेन्शन असं नाही घालते कोणी कधी चक्र मारते आर पण येड्या तुझ्या जन्मल्यापासून माग टेन्शन कसं आहे रे बालम? जो पण माणसा जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन असं झालं बहुतेक मला वाटतं पाठीमागच्या पिढीत टेन्शनच गेली आहे. काय झालं? त्यामुळे तर ही बरं आता तुला टेन्शन कशाचं आहे मला सांग? बायका पोर चांगली आहे तिला का? बायका पोर चांगली असते तर हे तर अशी टेन्शन घ्यायची गरज असते का? मग तुला टेन्शन कसं झालं? बायका पोरच आणि बायको मुलं घेऊन पळून गेल्या माहेरला कुणाचं ग? माहेरला गेल्या कोणासोबत गेली नाही बरं दारू पिते म्हणून मग 50 वेळा तुला सांगितलं दारू पिऊ नको म्हणून नाही का? तोंडाने सांगताय दारू पितोय तो दारू सोड की बऱ्याच लोकांनी समजावून सांगितलं अरे दारू सोड म्हणल्यावर तो दारू सोडा टाकून पितोय. कसं मेल्याशिवाय दारू सुटेल का? बरं मग आता बायका पोरं गेले घ्यायला काय करतो? आता बायको गेल्यापासून माझ्या हातावर चालू आहे हा हा ती वेळच आहे मग हा जेवण खाणं आल्या का जेवण खाणं म्हणून गेलं का मला? नाही जेवण खाणं हातावर जायचं या गुणांतर बायकोन झक मारली असेल गेली असेल. हा रोज दुसरं 5,000 कोण कोण देते पण आता एक देणार ठेव. हे बघ आमचा आहे
हा तुम्ही सांगाल ते ऐकतो हा मित्रानं ऐकलं ना त्याचं थोडंफार कुठेतरी चांगलं असतं काय करते चांगलं राहतं बायको जाऊन घेऊन ये हा आण बायको जाऊन हा संध्याकाळी जाऊन बायकोच्या पायातच पडतो अरे ह्या गुणांतर गेले रे बालिया पाया पडतो त्याचं खरं आहे रे, रोजचं ध्यानात आलं. पाया पडतो हा पाया पड हा तसं चुकलं म्हणा माझ्याकडे येईल का ये ना मग तुझं नाव सांगतो म्हणजे मला येऊन हाणला पाहिजे पुन्हा पेलाच म्हणजे ओळख मला सांगितले पाया पड हा, पाया पडून बायका पोरं घेऊन ये का सुखाचा संसार कर म्हातारी आता आहे वाटतं अजून आईच्या मागावी बायको ही त्याची आई असते शाबास एवढं कळून पुन्हा काही करतो ते लोकांनी कळतं पण ज्यावेळेस त्याचं नुकसान झालं ना त्यावेळेस त्याला समज आहे आपण केली चूक केली अरे काय करतो जर काही इस्त्री कोण गेल्यावर पुन्हा हात करून कोणच्या उपयोगाचं करेक्ट बोलला असतो हा? जातो ना उद्याच बायको घेऊन ये. चला त्याने काय कापड घाललंय त्यांना थांबा लगेच उभा केली का आमच्या माग लागलाय का उद्या सकाळ जाऊन बायको घेऊन ये संध्याकाळी- पण आता एक काम कर, आमच्या संग फिरायचं पण जेवायची चैन मोज करूया. पण पैशावाला माणूस आहे ना कोण रे? अरे सुदाम बिशे बोलो की लय पैसा आहे त्याचा. बोलो काय काय अजून आहे का याला शेत माणूस आहे बोलो जा बोलो पैसा थोडा वेळ त्याचा बिशे हा सुदाम बिशे ये बाबा तुझ्या शेत आम्हाला कोण आहे राम राम मित्रांनो, राम राम काय जमला भाजवाच्या महिन्यागत आम्ही दांडवल केलं तुला बोलून बाजवत आम्ही कुत्र्यावीर कोण म्हटलं? आणि बाजवत कोण जमते नाही रे पोपट, पोपट तुला कुत्री म्हणेल का मी? पोपट हे बघ तसं हा? नव्हतं. भाद्रपद महिन्यात कोणत्या देवाचं आगमन होतं? गौरी गणपती हा, तिथून सण सुरू होतात. होय, होय, होय. मी तुम्हाला देवाधिकांची उपमा देतोय. तुम्हाला कुत्री मांजर व्हायची हौस आहे त्याला मी तरी काय नको करणार? आम्हाला देवा तिथं बरं झालं असं अजून. आम्हाला देवान काढलं नाही तर तसली उपमाच नको आम्हाला चलो 4 पैसे आहे पुढे तर आपल्या मुंबई पुण्याला घेऊन चल असं हा जाऊ दे 4 पैसे हा तुझ्या मग कोटीचे रुपये असून का उपयोग आहे गाणं त्याची काय सवय नाही पालकांचा मित्र माझा नव्याच्या काळाचा, काल परवाचा मला झाला मित्र तुझ्या चार पैसे घालू आपल्या सांग मित्रांनो, हा तुमच्या आठवणी किती काढायच्या रे? काय आपण लहानपणी एक दिवस काढले. लहानपणात आपण कसं एका शाळेत मस्त राखली का ना आपण या कशा मस्त राखली. अरे नालाय का एका शाळेत एका मास्तरला शिकवलं हा, हा, हा. किती अवलादी बोललास. काय? इतका आपण विद्वान होतो का रे? अरे आपण त्यावेळी विधवा होतो का पण ठीक आहे, विधवा मित्र, तुम्हाला फिरायला जायचंय का? लहानपणाची आठवण. लहानपणी शेंगुळ्या कशा होत्या? कसली? डोंगराला आपण जाऊन डोंगराला खायचं. अरे एक एक आठवण फार वेगळी असते रे. चौघं पण मित्रांनो, शेंगुळ्या. मित्रांनो, हा. हे. माझी तो दोनदा खाल्ली का मी नको म्हणतो तर मग जातात नाही मी खाल्ल्या मी खाल्ली रे. मित्रा, हा? फिरायला जायचंय का? होय. ठीक आहे, कशाला फिरायला जायचं? अरे काय तर वाहन की बेगी रे. वाहन? हा. मित्रा, वाहन घ्यायचं ना? मग ठीक आहे, आपण असं करूया, मी भाडं भरतो, चांगली नवी खट्ट बोलवणं ठरवा आणि फिरायला चला. काय करायचं जाताना गोष्ट करून पैशाचा विचार केलाय का पैसा आहे की त्याचा. अरे लगा पैशाचा विचार काय तो ह्या वर्षीच पैशाचा विचार करायची वेळ आली रे हे, नाहीतर लगा आमचे माझं आपण प्रत्येकाला 500 देऊ. महादेव कीर्तन आप्पा जर आता इथं असतं तर काय लगा आपण हाय किती जण आता मोकळा आहे आपण 2,500 कवा बी काढून दिला असता. पण काय माहित आहे का आता तो माणूस आपल्या हयातीत नाही असं त्या भगवंताच्या त्यांच्या चरणी आज त्यांच्या आपल्या जागेत हो माणसा ह्याचा पैसा थोडा आहे नाही हाय घ्यायचा बी पैसा आहे. ह्याचा पैसा आहे पण आप्पाच पाहिजे होतं हा, पैसा ह्याचा बी लय आहे मित्रा, हा? आप्पा आज का पाहिजे होते? अरे येड्या, मग आपण असं एकमेकाकडे पैसे मागायची वेळच आली बरोबर आहे मित्रा, हा? त्यांची आठवण म्हणून मी तुम्हाला पैसे खर्च करतो, लय पैसा आहे ह्याच्यावर. अला. मी भाडं भरतो, बोलवणं ठरवा, फिरायला चला. ह्याला पैसे खर्च कर हो, आणि आपांच्या आत्म्यास चिरशांती लाभो एवढी आमची कलाकाराच्या वतीने विनंती. तसेच तुला पण मी चिरशांती लाभेल. त्यांना आलाय तुझ्या मी मला म्हणतो तुला मी चिर शांती लावलो तुझ्या आत्म्याला.
या औरत कसली आहे कुठं आणली एक काम कर हा आज तुझ्याकडे पैसा आहे आम्हाला फिरायला घेऊन चल अरे तुम्हाला सांगितलंय की काय बोलून घ्यान चला फिरायला बोलून गाडी घेतो ना आमची मनी महागारी घेऊन येतो काय झालं आता अरे हायवे कसा झालाय ऍक्सिडेंट झाल्यावर आपण जगेल का बरं ठीक आहे नको बोलू ना आम्हा मी पैसे देतो एखाद्या हेलिकॉप्टर ठरवून चला फिरायला वरनं खाली पडल्यावर जळून खाक होईल बायका पोरं कोळसच बघते हा हेलिकॉप्टर नको आणि मग हेले नको त्याला नको जायचं का शांती सांगा की याला का साधं वाहन घेऊन जायचं एक ठिकाणी बसून प्रवास झाला पाहिजे बर आपलं वाहन जात असताना समोर येणार वाहन बरं. आपाप साईड देऊन गेलं पाहिजे आणि प्रवास सुखी झाला पाहिजे शाबास असलं वाहन घेऊन जायचं असलं सुरक्षित वाहन कोणतं घेऊन जायचं जेसीबी घेऊन जाऊया जेसीबी जेसीबी ला नाव ठेवतोय आणि आपण जायचं कवा माघारी यायचं कवा जेसीबी 2 कामात आहे. ते कसं फुडल्या बकेट मध्ये 10-12 माणसं बसवतय बर तिथे नेऊन सोडतय बर आता बोला चाली झाली हा एक आता माणसाचा विश्वास आहे का नाही. अचानक कोणाला झटका आला बरोबर ताप आला मेले केले तर दगडून काढून पुरून माघारी येते चांगलं आहे की आम्हाला फिरायला न्यायला लागलाय का तिकडे पुराय न्यायला लागलाय जुन्या पद्धतीने जाऊ घोड्यावर बसून घोड्यावर हो. ठीक आहे माझं घोडं घेतो पंचकल्याने घोडं वार माग टाकतं ते घोडं अरे काय घोडा आहे का बे? काय विषयाचं घोडा हा परवा दिवशी तुला बिशाचा गोळा चांगला कसा वाटला मला वाटला का नाही अरे होईल का मी घरापात्र वाकत गेलो मग तुझा उडवलं होता मी अरे बघ म्हणून सांगितलं होतं. लांब नाही डावला अरे पंचकंदीने बिशाचा गोळा बोलता का गड्या दिवस आत न दवळेश्वरात घोडं सोडले धवळेश्वरातनं दिवस उगवायच्या आत जर घोडं सोडलं त्या दिवस मावळायला कलबी गाठली मेलेला घोडा ओढत नेतोय तो हा म्हणजे फिरून फिरून त्या मार्गीत येत होता त्या मार्गे येत होतं चालतंय घोड्यानं चला बरं लगीन चला घोड्यानं घोड्याला सामान आहे का बघन चल कसं चापसून आधी सामान आहे का बघ. जेणे फुगीर आहे घोड्यावरती चला बरं निघूया चला आपला का घोडा सजविला स्वतः अन्न खात नाही पण घोड्याला काय घातलं असेल त्यानं बघ कसला पळ घोड्याचा जेवायला स्वतः खात नाही घोड्याला काय घालू नवा घोड्याला सांभाळते रे
अरे तेवढा जीव असावा लागतो प्राण्यावरती. हा, होय, होय, होय. येड्या स्वतः अन्न खात नाही म्हणतोय कवा तर मोकळा दिसलाय का तुला? काय मोकळा दिसलाय का म्हणजे? काय ना काय तुझ्या जवळ असतंय घोड्यासाठी. शबास मित्रा, हा? घोड्याच्या रतिबासाठी काहीतरी माझ्याजवळ असते. असतंय असतंय त्याला काय तर. मित्रा, त्यासाठी डबा मी पळलाय. आता कुठं आलं? दोघांना ते पाहिजे. आता कुठं आलो? आता दोघांना कुठं म्हणून काय हा? कुठे म्हणून काही विचारतोयस? कुठं आले? अरे माणसाची गर्दी बघ, कुठं? इमारती बघ, हा? वाहनं बघ, ते बघ उडलं. कुणावर? कुणावर हा? कुणावर? काय? अरे आकाशात विमान उडलं. गेला दौदुरला. अरे हिमा नाही म्हणलं ना, आलोय कुठं आपण? हे आलोय कुठं आपण? अरे संताकडे मुंबईत आलो आपण. मुंबईत आलोय. आमचं नवीन गेलं इकडे तोंड जाऊ की तुझं नुन नवा ओला दे पुन्हा गेलं का बोंबल. आधीच पुणे गेलं का म्हणून विचारतो तुम्हाला. पुणे गेले ना अरे मागच गेलं पुढं. आयला पुन्हा आलो तर मला सांगायला मी घोड्यावर बसलो पण शेपटा कुठं शेपटाला धरून बसलो. काही लेखा उरफाट बसताय सरळ रे बसायला. जागाच नव्हते बसायला पुन्हा चालले. गेलं मागच. आयला पुण्यात माझं महत्वाचं काम होतं. आमच्या गावची म्हातारी माणसं जायची म्हणायची बाळाम कधी पुण्यात गेला का नाही बरं. ते महत्वाची जागा तिथे बघून ये अशी आमच्या गावची म्हातारी माणसं सांगायची मला. म्हाताऱ्या माणसांनी सांगितलंय म्हणल्यानंतर बघायसारखी जागा असेल. अरे होय काय एवढी महत्वाची जागा कंची बघायची आहे? ते मला पण वाटत जायचं बुधवार पेठेत कशाला इथनं मोडं काढायला घेऊन जायचंय? तुम्ही तेव्हा पुण्याला गेलाय मारायला. बुधवार पेठेत कशाला? बुधवार पेठेत काय आहे तुम्हाला माहित आहे का? काय आता दगडूशेठ गणपती हलवाय. याला कवा बोलायचं? त्याचं बरोबर आहे रे. काय दगडूशेठ हलवाई गणपती नाही हा. का? त्याचं दर्शन करा की जाऊन. बुधवार पेठीतच तो गणपती आहे. हा. सोन्याचा गणपती. ए बादम काळजी करू नकोस. माघारी जाताना आपण तो गणपती बघूया आणि आपण माघारी जाऊया. पुणे बघायचं. अरे पुणे बघायचं राहिलं, मुंबईत आलोय. आता वाजले किती? चहा नाही, नाश्ता नाही. तुला काय अक्कल आहे एक का? वाजलेलं का हा? बरोबर? प्रवासात वेळ जातो. हा हे बघा आपण मला भूक लागली आहे. बर. पण मला काय हातानं खाय जमायचं नाही. आणि मग रे आता का बोट माझी ओढण्याची लगाम धरून बोट माझी टाकली होय, की होय, होय, होय. चमच्याने आणलाय. चमच्याने मी नाश्ता करतो. आणलाय का? पण सस्तातलं हातीला बघा. होय 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 होय. चमचा आणलाय का? हो आणलाय मी. जरी नाही आणला तरी चालेल. नाश्त्याला घेऊन तर आपण दोघं त्या तोंडात घालू की. होय होय त्याला काय काय करायचं? अडचण नाही त्याला. हा, आमचा माणूस अरे घालतो आहे. मी तुझ्या तोंडात. मी आण खाऊ का नको तुमच्या ध्यान? नाश्ता आम्ही चालतो दोघं जण. तुम्ही तोंडात घालू नका. मी माझ्या चमच्या हाताने खातो आणि तुम्ही चला. चल बघू नाश्ता बघू. पाहिजे चौघाला नाश्ता पुरल का रे गोरख? आईला डबा जरा हलकाच दिसतोय. हातील बारीक आहे. हा, तेच की. हे असं काय हे बघ ते भुक्याचले त्याला नाश्ता पाठ भरून घालूया. पुढं आपण खाऊ पाहिजे त्याला. चालतंय, चालतंय. दुसऱ्या आठवड्यात हा? नमस्कार. चमचा बुडवून घेऊन खा. खा की आता काय झालं? हा, तोंड वाट कराय काय झालं? खा की. माझी भूक गेली. अरे येड्या हळद जरा जास्त पडले वाटते. खा की काय. हळद जास्त पडली. मला नको भूक लागली. मला तुम्ही असं करा बांधून तुम्ही खा. मी नाही खात. अरे पण बायको तोंड का फिरवलं नाश्ता? अरे नाश्ता नसेल एखाद्या वेळे जेवण आहे का विचार? जेवण करून पुढे जाऊ. होय, एक वाजले. होय एक वाजले. जेवण असेल बघ. बाई नमस्कार. हो नमस्कार. परगावची माणसं आहे मी. हो बरोबर आहे की. लांबवून आलोय. मेला. लांबून आलाय का असा कमरेला तिळा देऊन आलाय? लांबून आलोय. लांब होऊन म्हण की. तुझी काय घोड्याची आवडत आहे. लय लांबून आलोय तुमच्या. कशासाठी आला? यासाठीच. काय बिगर मिठाची चटणी भरीन डोळ्यात. कशा कशा? बिगर मिठाची. बाई, तुम्ही काय बोलताय? कुठं भरून द्यायच्या? अहो तुमचा ग्रह वेगळा झालाय. काय आम्ही का आलो? कशासाठी आला? पण मला ही प्रश्न पडलाय. काय डोकूचा पदर टाकून तुम्ही तर रस्त्यात उभ्या का? म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही? आणि मग सोडतोय मी. दात खाऊन म्हणतोय मग सोडते मी. मग सोडतोय म्हणजे तुमची विचारपूस करणार. काय करतायचा तुम्ही? रस्त्यात उभा कायचा? आता डोक्यावरचा पदर खांद्यावर टाकून तुम्ही उभा राहिलाय म्हणजे नेमक्या तुम्ही कोण आहे? तसं नाही. हा? काय म्हणायचं माहितीये का? काय मला सांगा ही तोंड कशासाठी दिलं? चावायला? ए, खायला. काय झालं? ही डोळं कशासाठी दिले? मारायला? बघायला बघायला. चांगली किंवा वाईट बघायला? अहो तोंड चांगलं बोलायसाठी दिले. दिले दिले. डोळ्यात फक्त चांगलंच बघा. अहो, ते डोळा येतं बघा. कुणीकडनं त्याचा काय सांगता येते का? आ? दिसलं म्हणजे दिसलंच.
काय झालं? लय मग तू वाकून तू काय रे ए नालायका अहो डोळ्यावर कुणाचा बरोबर नजर झाला. आहे. हा? कुणीकडे जायला काय सांगता येते का? आणि डोळं काढल्यावर मग मग एका जागेला थांबणार त्याचं काय नाही सोड. काय मग एका जागेला थांबणार हा असं तर असेल बघा तू म्हणायचं हा, काढायचा काय संबंध आहे? काढतेली घाल की तुझी घेऊ. म्हणजे सरळ विचारा तुम्ही काय करता हा म्हणजे तुम्ही काय करता हेच आम्ही म्हणायचं आहे. आमचा धंदा नाच गाण्याचा. वाटलं मला बघितल्या काय रे? बाय धंदावालीच असली पाहिजे. धंदा बाई. तुम्ही त्याला काही समज करून घेऊ नका. थांबा बाय हो का? मी आऊ, ओ बाय, ए, जा रे, जा कवट्याला. जा कवट्याला बाय वर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दे. विट्याला जातो. जा विचारा. काय म्हणू? मुलगा वयात नसताना बाय बलात्कार करायला लागेल मला. आता गोरख वयात नाहीच लागा एखाद्याला पाणी मागू देत नाहीस तू. आय पण हे काय लागायचं त्याला उठून हाणायचं म्हणजे आम्ही सगळे बोलते तुम्ही वाकडायचं लावता. अहो तुमची आणि माझी ओळख आहे का नाही घेऊ. नाही ओळख नसताना तुम्ही नमस्कार घातला होय. मी सुद्धा नमस्कार घातला होय. बरोबर होय. अहो मी चांगले बोलतो तुम्ही चांगलंच बोलायचो आम्ही काय वाईट बोलली? हा? काय वाईट बोलली? अहो आमचा धंदा म्हणजे नाच गाण्याचा आहे अरे वा, नाच गायन हो करमणूक करण्यासाठी आम्ही आलो. असं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आता कसं त्याला ताकीद करा की हो पायतानाचा नंबर बघतोय काय नालाय का काय पाहिजे म्हणते? सर आवला तुझ्या बोलून आम्ही चौघ बी मार खाऊ. पण पाहुणा मला काय म्हणायचं काय हो? मगापासून बघते मी हा. तुम्ही चौघ आहे ना होय तिघं तुम्ही लय चाबरं बोलताय बर हा, म्हणजे नालाय काय तुम्ही बर बेशरम हा आता आम्हाला काय माहित आहे तुमची प्रेशर पडलेली? काय बोलतो त्याची त्याला काय कळते का सांगा? त्याला प्रेशर ऐकू आलं. हा? बेशर शिवी आहे शिवी ती शिवी आहे. बेशरम म्हणते मी बेशरम त्याला काय वाटलं प्रेशर कुठे पडले काय त्याला म्हणायचं नाही त्याला लाज आहे का काय तुझी घाल की गप्पू हा? जाऊ दे तिकडे काय होतं कसं आहे. ना तुम्ही तिघच लय बडबड करता हा पण हा माणूस आहे ना मगापासून बघते किती शांत किती चांगला तुम्ही बोकडाला नाव जायला लागलाय राव. नाही नाही हा तुमच्यावर माझा विश्वास नाही नाही तुम्ही त्यांच्यावर जळताय हे प्रत्यक्षात. असं मला म्हणायचंय प्रत्यक्षात बघा पाणी लांब न बघून काय उपयोगाचं नाही त्यात उडी मारल्याशिवाय कळणार नाही पाणी किती खोल आहे. बरोबर आहे बोला बरोबर आहे. पाण्यात त्याशिवाय हिरोला हाताला लागत नाही. पाहुणा असा पायात पडून साखळ्या काढतोय ती. पाहुणा नमस्कार. मगापासून बघते ह्या लोकांचीच बडबड चालली पण तुम्ही किती चांगलं आहे तुम्ही किती शांत खरं सांगू का तुम्हाला बघितल्यापासून म्हणजे असं बाई हे मूर्ख लोक आहेत. आमच्या गावात यांना कवडीची किंमत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते ह्यांच्या नादाला लागू नका अहो. ह्यांच्या नादाला लागला की तुम्हाला सुद्धा नालायक म्हणते आता काय राहिलं नालायक म्हणायचं सगळी दुनिया नालायक म्हणायला लागली. हा. एवढंच नाही बाई हा. तुम्हाला काय सांगायचंय आंघोळीला सकाळच्या पारीने हातात टावेल घेतला की साबणासाठी माझ्या मागा आलीच बघा. साबणासाठी साबणासाठी किती नालायक माणसं किती हलकट चौघा- ए चाबऱ्यानो चौघात- लाज वाटते का जरा साबणासाठी चौकात साबण एक वापरतोय. हा. एक साबण वापरायला लागलो. यांच्या अहो, नादाला चहा लागू प्यायला नका. गेलो चहा प्यायला निघालो हाटीला शिरलो की बघा आधीच माग एवढंच काय बाई हा. जेवाय बसाय म्हटलं जेवाय तोंडात घास घालावं म्हटलं हा. ती टाचा वर करून माझ्याकडे कुत्र्यासारखी व बघते ती तोंडात घास घालून देत नाही की माझ्या कुत्र्यावाणी बघते मी, कुत्र्यावाणी. ही कुत्री नो कुत्र्यावाणी बघताय काय कुत्री हा हो या बघतोय खरं खरं खराय खराय. कुत्र म्हणजे तुम्हाला लाजच नाही अहो हे जेवायला लागला की नाही हा, हा. आम्ही तिघ जण असं टाचावर करून कुत्र्यावळी बघतो. कुत्र्यावाणी बघता त्याला बाई कारण आहे हो. काय कारण आहे सगळ्या गावात मागून आणून खाते कुणी काय वाटले कुणी काय वाटले. यायचं नालायक तुमच्या इतकी नालायक आहे की बघा ही थांब आता त्यानं बोललं रागाला आलाच का नाही. हा? चुकीच बोलायचं नाही. काय काल आपण जेवाय बसलो नव्हतो भात आणला होता इटला होता का नाही. ती सांगायला शिवी आमच्या गावात एक नंबर नालायक ए पाहुणा माणसं पारकायची त्यांना चांगली पारक असते. तुम्ही चांगला आहे पाहुणा बघ आणि शिवाय कोणती तुम्ही बाई? मालकरी अरे वा 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 अरे पांडुरंगा विठ्ठला नारायणा खराय 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 बाई ओळखला रे हो. माळकऱ्या
माळकरी माळकरी अहो, लहान मुलाच्या गळ्यात माळ आहे, काय सांगताय घरात भजन चालू, काय सांगताय कीर्तन चालू. काय बोलताय हा, वर्षाला 12 जणी धरतो. एकादशी एकादशी का महिन्याला तुंगा जातो? अरे एकादशी हा भाई 12 एकादशी नाही धरतो. वारकर संप्रदायाचा माणूस आहे मी. खरं खरं मला तुमचा एवढा स्वभाव आवडलाय ना खरं हो भाई काय करताय तुम्ही हा? तुम्हाला काय कळतं मिळतं का नाही राव? काय? हा बोलता बाईची सावली पडली तर 10 वेळा आंघोळी करतोय ते आणि तुम्ही त्याच्या अंगाला असा हात लावला होय. काय राव चुकलं म्हणता हो, नाही ते असलं करू नका आणि पुन्हा अंगाला हात लावू नका. लांबलं काय तुम्हाला बोलायचं ते बोला. म्हणजे बाईची सावली जरी पडली तर तुम्ही 10 वेळा आंघोळ करता. हो हो तुम्हाला मानलं पाहिजे बरं का मग? पाहुणे बाईची सावली पडली तर 10 वेळा आंघोळ करता. हो पण मला काय म्हणायचं बोला की. समजा हो माझं जर मन तुमच्यावर फिरलं तर मग काय करायचं काय घुमल्याबद्दल असलं तर 2 तास मी माळ काढून ठेवीन. नालायक आम्ही काय- अहो, आम्ही काय म्हणतो बोकडाला नाव असताय. आम्ही म्हणते चांगलंच आहे की लय मुकुड इलाज मुकुड आहे तो. बाई तुमची बी चुका आहे. काय झालं तो माळकरी आहे हो आणि त्याला तुम्ही काय शब्द टाकला, माझं जर मन फिरलं तर. हा कसा माळकरी कसा स्वीकारावा? बर अहो, आल्याला ही शब्द मला बोलून बघा की. ए होळक्या तोंडाच्या आम्ही काही मोकळा रे तुम्हाला कसं बोलतोस तसं मला नाव नाही काढू नका तुला. तुम्हाला मी आखलेलं मोकळी आहे काय? काय? हो, त्याला तुला सांग. काय वाटलं मी मोकळी आहे का कोण आहे? मोकळी आहे का मी आता कसं आहे? मला नवरा आहे आणि काय पण बोलताय रे हराम खोरानो कवा केलंय? कवा केलं हा? नवं, नवं, कवा लग्न कवा झालं? केलंय म्हणजे? बरं, आम्ही नव्हतो त्या लग्न नव्हतो का आपण? अरे त्यांचं बी बरोबर आहे. लग्न- नालाय कुठला हे नवरा. बोललं पडतंय नवरा. का माझ्या परपंचाचं वाटोळ करायला हराम खोरानो नवरा आहे काय? नवरा आहे मला मग का टेन्शन घेताय? का असल्या काही गोष्टी नवऱ्याला सांगून करायच्या. काय नाव आहे तुझ्या? अरे मयानं पाखरू जवळ येत त्यांना मयानं समजावून काही सांग. बोलण्याची पद्धत आहे का हा? नवरा मला जिवंत ठेवल का असल्या गोष्टी काय नवऱ्याला सांगू? ही असलं बोलण्याची पद्धत आहे काय त्या मूर्ख कुठल्या हा? अरे असल्या गोष्टी नवऱ्याच्या माघारी करायच्या. तुझ्या आईचं नाव आहे तुझ्या भांडणं सोडाय का नाही ती? बाय मारते मग तुझ्या लगा तू तडायला लागलाय का तिथे तलप फिरवा लागलाय बघ की आता. पुढीलदारी माणूस आहे लागा त्याचा नाला बरं का अभिषेक मामा तर झालं इथले ते मिटवा. हो मग आपल्या गावाकडे वाच्यता करू नका नाही. आणि दुसरी गोष्ट आता उलटू नका. अशी प्रकरण किती दाबलीस? अरे आता कुणाला उलट बोलू नका. उतरल्या का पहिला आघातला केला तुझ्या आघात आहे. बोल काय नसतं का? काही बोलण्याची पद्धत आहे का तुमची काय की सगळं आता का तुम्ही काय? बोला. तुझ्यामुळे हा? सगळं झालंय. बाई आम्ही का आलोय? कशासाठी आला करमणूक करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला 2 गाणी म्हणून दाखवायचे हो, हो. हा, असं मागापासून आणि बोलायला पैशाची काळजी करायची नाही. तर मला सांगा तुम्ही एकटंच आहे का मुली आहे का? अहो माझ्या बहिणी आहेत ना घ्या की पटकीनं भरवून. हे, अरे तिचे रशायच्या वेळ बोलवून घ्या म्हण केल्या का बघ बाय हा, तुमच्या गाण्याची ह्याची तुम्ही पैशाची काळजी नाही करायची. हा. अहो सगळे शेटी घेऊन आले आमची. काय? होय आलं की सेट आणलेत हो. कोण ही शेट आहे अहो शेट लय मोठं शेट राहून काय सांगता काय तुम्हाला ऐकायचं आहे हा येड का खुळ एका कानपाणी पाडू का? काय झालं मगापासून एका बोलता इकडेच काहीतरी काय पैशातून जाळायचं आहे मी. सांगायचं बाईला काय विशेषित आलेत म्हणून उगाच आपलं काहीतरी लावली पारा खरं सांग की नाव. सांगू का बायला असंच मग काय कर सांग की, पैसा कमी. हे आता पैशाला काय शेत असल्याशिवाय बाय बोलायची नाही होईल का हे महत्वाचा मुद्दा आहे आता सांगतो म्हणे एवढं सांग का लगेच ती जुळणी केलीच झाली ते ताटो ताटो की काय खारवर दगड घालून टाकू हे नवा येड्या असं अरे मग असं रट्टे ताटव की असं म्हण की हा ताटव ताटव अजून आता झालं की रे बस हा झालं की तुम्हाला काय माहित आहे का काय हो? तुम्हाला काय माहित नाही आहे ना का मला काय माहित आमचा विषय का नाही विषय हो 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 आमच्या पिशाला शेटा आले
काय झालं का? दिसा नाही गेला शिवाय. काय बोलताय? बाया माणसाला असं सांगायचं आहे देशाला शेकाय नाही. त्यांच्या घरात भावाला आणि मुलाला कमी आहे तुम्ही. आमच्या घराची इन्क्वायरी काढायला भावाचं माझ्या मुलाचं आहे का नाही? काय मनात आले का? काढायची मग काय पाहिजे? तुमच्या पाया पडतो माझा हात थाटार कापत्यात आई. तुझं कापलं म्हणजे काय करू? पाहुणं तुम्ही आता असं करा, तुम्ही सांगत तसं. कोणा सांगायचं आम्हाला चुकलं तर. अहो मी पुढे बोलणार आहे. असं करा म्हणल्यावर आम्ही काय केलं पाहिजे? तिथं बसून घ्या इथं? आणि 2 गाणी ऐका. होय होय. जर पार्टी तुम्हाला जर पसंत पडली तर ठरवा. नकोच नकोच पार्टी म्हणल्यावर नको. पार्टी म्हणल्यावर नकोच आम्हाला. नको. आमच्या आई म्हणल्या पार्टी आणू नको. मग काय? आमच्या आई म्हणले यातली दुधाची आण. नादा कापून मस्त घ्यायला आलो. मसरी घाला नाही काही तर. घ्या बसून घ्या. लाव. धन्यवाद. सकाळपासून गणगवळण बनवली काही जुना पारंपरिक तमाशा आपल्या समोर या ठिकाणी सादर केला. तो